नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्टडी मास्टर मराठीवर तुमचं खूप खूप स्वागत आहे. आजच्या या अत्यंत महत्त्वाच्या स्पेशल मास्टर क्लासमध्ये आपण जीवशास्त्रातील मानवी अस्थिसंस्था म्हणजेच ह्यूमन स्केलेटल सिस्टीम या टॉपिकचं सविस्तर स्पष्टीकरण पाहणार आहोत. आगामी शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजेच टेटसाठी हा घटक किती गेम चेंजर ठरू शकतो हे तुम्हाला थोड्याच वेळात समजेल. चला तर मग वेळ न दवडता या ज्ञानाच्या सफरीत थेट प्रवेश करूया. आता तुम्ही विचार करत असाल, हा 5 आकडा इथे काय करतोय? तर मित्रांनो, हे माहिती असणं अत्यंत आवश्यक आहे की टीईटी पेपर 2च्या विज्ञानाच्या एकाच प्रश्नपत्रिकेत शरीरशास्त्र आणि अस्थिसंस्थेवर तब्बल 5 प्रश्न विचारले गेले आहेत. हो, 5 प्रश्न. हा आकडाच हे सिद्ध करतो की या टॉपिककडे चुकूनही दुर्लक्ष करून चालणार नाही. हा एक हमखास गुण मिळून देणारा विषय आहे बरं का. आजच्या आपल्या या मास्टर क्लासचा रोडमॅप कसा असेल ते पटकन बघून घेऊया. आपण आधी टेटमधील या टॉपिकचं महत्त्व पाहू, मग अस्थिसंस्थेची प्रमुख कार्ये, त्यानंतर मानवी सांगाडा आणि हाडांचे वर्गीकरण, सांध्यांचे प्रकार, काही हमखास गुण देणाऱ्या टेट प्रो टिप्स आणि शेवटी एक क्विक रिव्हिजन किंवा सारांश पाहणार आहोत. सुरुवात करूया आपल्या पहिल्या सेक्शनपासून. सेक्शन 1, इम्पॉर्टन्स फॉर टेट. हा विषय परीक्षेसाठी एवढा का महत्त्वाचा आहे ते समजून घेऊया. तर बघा, हा विषय दोन्ही पेपरसाठी कसा महत्त्वाचा आहे. पेपर 1 देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी परिसर अभ्यासाच्या 30 प्रश्नांमध्ये जे विज्ञानाचे प्रश्न असतात त्या 2013 पासून शरीरशास्त्रावर वारंवार प्रश्न आले आहेत. आणि पेपर 2 वाल्यांसाठी तर हा खूपच हाय स्कोरिंग एरिया आहे. विज्ञानाच्या 30 प्रश्नांपैकी 2017 मध्ये 5 आणि 2021 मध्ये 3 प्रश्न फक्त आणि फक्त याच टॉपिकवर होते. त्यामुळे परीक्षेत आपला स्कोर वाढवण्यासाठी याचा पाया पक्का असणं अगदी मस्ट आहे. आता मुख्य संकल्पनेकडे येऊया. सेक्शन 2, फंक्शन्स ऑफ द स्केलेटल सिस्टम. आपले सांगाडे नक्की करतात तरी काय? हाडे शरीराला आधार देतात आणि हालचालीत मदत करतात हे तर आपल्या सगळ्यांनाच माहीत आहे. पण परीक्षेच्या दृष्टीने सर्वात महत्त्वाचे मुद्दे कोणते? तर पहिले म्हणजे हाडे अंतर्गत अवयवांचं संरक्षण करतात, जसं आपली कवटी मेंदूचं करते. आणि दुसरी सगळ्यात आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे रक्तपेशींची निर्मिती. होय, आपल्या लांब हाडांच्या आत जी पोकळ जागा असते, ज्याला आपण अस्थिमज्जा किंवा बोन मॅरो म्हणतो, तिथे लाल रक्तपेशी, पांढरा रक्तपेशी आणि प्लेटलेट्स तयार होतात. तसंच शरीराला गरज पडल्यास हाडे कॅल्शियम आणि फॉस्फरस सारख्या खनिजांचा साठाही पुरवतात. हे पॉइंट्स एकदम पक्के लक्षात ठेवा. यानंतर वळूया सेक्शन 3 कडे. ह्यूमन स्केलेटन अँड बोन टाइप्स म्हणजेच मानवी सांगाड्याची एकूण रचना आणि हाडांचे प्रकार. 206 हा आकडा आपल्या सर्वांचा चांगलाच परिचयाचा आहे. एका प्रौढ मानवी शरीरात एकूण 206 हाडे असतात. पण इथे खूप इंटरेस्टिंग गोष्ट आहे जी थेट परीक्षेत विचारली जाऊ शकते. एका नवजात बालकामध्ये ही संख्या सुमारे 275 ते 300च्या आसपास असते. जशी जशी शरीराची वाढ होते तशी काही छोटी हाडे एकमेकांशी जोडली जातात आणि मग आपला फायनल सांगाडा 206 हाडांचा बनतो. आता या सांगाड्याचं वर्गीकरण कसं केलं जातं ते पाहूया. आपला मानवी सांगाडा 2 मुख्य गटांत विभागलेला आहे. पहिला आहे अक्षीय सांगाडा म्हणजे ॲक्झियल स्केलेटन. यामध्ये 80 हाडे असतात आणि हा आपल्या शरीराचा अगदी मधला भाग आहे, जसं की कवटी, छाती आणि पाठीचा कणा. आणि दुसरा भाग आहे उपांग सांगाडा म्हणजे अपेंडिक्युलर स्केलेटन. यामध्ये 126 हाडे असतात, ज्यात आपले हात, पाय आणि खांदे येतात. हा जो वर्गीकरणाचा तक्ता आहे ना, तो एक उत्तम मेमरी मॅप आहे. हा नक्की लक्षात ठेवा. अक्षीय सांगाड्यातील 80 हाडांचं वर्गीकरण बघा. कवटीमध्ये 22, छातीच्या पिंजऱ्यात 25, पाठीच्या कण्यात 26, कानात 6 आणि घशात 1. दुसऱ्या बाजूला उपांग सांगाड्यात काय काय येतं? तर 2 हातांची मिळून 60, 2 पायांची 60, खांद्याची 4 आणि मांडी कमरेदरम्यानची 2 हाडे. अशी ही सगळी मिळून एकूण 206 हाडे होतात. सिंपल गणित आहे. आता हात आणि पायाच्या हाडांची एक अतिशय रंजक तुलना पाहूया. एका हातात 30 आणि एका पायातही 30 हाडे असतात. हाताच्या दंडातील हाडाला ह्युमरस म्हणतात आणि पायाच्या मांडीतील हाडाला फिमर. हाताच्या मनगटात 8 कार्पल्स असतात, पण पायाच्या घोट्यात मात्र 7 टार्सल्स असतात. आता तुम्ही म्हणाल, हा फरक का बरं? कारण पायाच्या गुडघ्याला एक अतिरिक्त स्वतंत्र वाटी असते, जिला आपण पटेला म्हणजेच नी कॅप म्हणतो. हाताच्या कोपऱ्यात असं कोणतंही हाड नसतं. हा मुद्दा परीक्षेसाठी एकदम हाय यील्ड आहे बरं का. हाडांनंतर आता आपण सेक्शन 4 कडे जाऊया. टाइप्स ऑफ जॉइंट्स म्हणजेच सांध्यांचे प्रकार. सांधे म्हणजे जिथे 2 हाडे एकत्र जोडली जातात. आणि तुम्हाला सांगतो, हा विषय परीक्षकांचा अत्यंत आवडता आहे. सांध्यांचे मुख्य 3 प्रकार पडतात. पहिला तंतुमय किंवा अचल सांधा, जिथे अजिबात हालचाल होत नाही, उदाहरणार्थ आपल्या कवटीतील सांधे. दुसरा कास्तिमय सांधा, जिथे अगदी मर्यादित हालचाल होते, जसे की आपला पाठीचा कणा.
आणि तिसरा सर्वात महत्त्वाचा चल सांधा किंवा सायनोव्हियल जॉइंट, जिथे मोठी आणि स्पष्ट हालचाल होते, जसं आपले हात, पाय आणि जबडा. आता हे जे चल सांधे आहेत ना, त्याचे उपप्रकार जोड्या जुळवा प्रश्नांसाठी पाठ असणं अगदी आवश्यक आहे. बिजागरीचा सांधा एकाच दिशेने हालचाल करतो, जसं आपला कोपर आणि गुडघा. उखळीचा सांधा सर्व दिशांनी फिरतो, जसं खांदा आणि मांडीचा सांधा. खिळीचा सांधा कवटी आणि मानेच्या मध्ये असतो. सरकता सांधा मनगट आणि भोट्यात पाहायला मिळतो. तर सॅडल सांधा हा विशेषतः आपल्या अंगठ्याचा सांधा आहे. हे मॅचिंगसाठी हमखास येतात. चला आता वळूया सेक्शन 5 कडे. टेट प्रो टिप्स. हा असा भाग आहे जो परीक्षेत तुमची थेट गुण वाढवणारी रणनीती ठरेल. पहिली आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट, परीक्षक नेहमी इथे एक सापळा रचतात. दात कॅल्शियमचे बनलेले असतात, हे अगदी खरं आहे, पण ते हाडे नाहीत. होय, दात हाडे नसतात. त्यांचा समावेश अस्थिसंस्थेत न होता पचनसंस्थेत म्हणजेच डायजेस्टिव्ह सिस्टीममध्ये होतो. हा गोंधळ परीक्षेत नेहमी विद्यार्थ्यांचे मार्क्स घालवतो. त्यामुळे ही टिप अगदी डोक्यात फिट करून ठेवा. पुढील तथ्ये अत्यंत वेगाने आणि वारंवार विचारली जाणारी आहेत. शरीरातील सर्वात लहान हाड कोणतं? तर स्टेप्स, जे कानाच्या मध्यभागात असतं. शरीरातील सर्वात लांब हाड आहे फीमर, जे मांडीत असतं. आणि सर्वात मजबूत हाड आहे मॅन्डिबल, जे आपल्या खालच्या जबड्यात असतं. हे थेट वन लाइनर प्रश्न म्हणून परीक्षेत नेहमी येतात. आणि कानाच्या हाडांबद्दल आणखी एक उच्चस्तरीय टिप्स सांगतो. कानातील या 3 लहान हाडांना एकत्रितपणे ऑसिकल्स म्हणतात आणि त्यांचा कानाच्या बाहेरून आत असा एक विशिष्ट क्रम असतो. आधी मॅलियस, मग इनकस आणि सर्वात आत स्टेप्स. हा क्रम असाच्या असा नक्की लक्षात ठेवा, परीक्षेत विचारला जाऊ शकतो. तर मित्रांनो, आत्तापर्यंत आपण जे काही क्लिष्ट जीवशास्त्र एकदम सोप्या भाषेत समजून घेतलं, त्याचा एक झटपट सारांश पाहण्यासाठी सेक्शन 6 समरी अँड नेक्स्ट स्टेप्स पाहूया. या संपूर्ण स्पष्टीकरणामध्ये आपण सुरुवातीला हाडांची संख्या, त्यांची कार्ये आणि रचना समजून घेतली. त्यानंतर आपण अक्षीय आणि उपांग सांगाड्याचं 80 आणि 126 असं अचूक वर्गीकरण केलं. सांध्यांचे प्रकार आणि त्यांचं शरीरातील स्थान मॅप केलं. आणि शेवटी परीक्षेत गुण निश्चित करणाऱ्या हाय यील्ड टीट प्रो टिप्स आपण बघितल्या. मला खात्री आहे की यामुळे तुमचा परीक्षेसाठीचा आत्मविश्वास नक्कीच वाढला असेल. आगामी टेटच्या विज्ञान विभागात पैकीच्या पैकी गुण मिळवण्याची तुमची तयारी आता एकदम पक्की झाली असेल. परीक्षेतील प्रत्येक बारकावा आणि असेच दर्जेदार मास्टर क्लास पाहण्यासाठी स्टडी मास्टर मराठी चॅनलला आजच सबस्क्राईब करा. हा मास्टर क्लास कसा वाटला हे कमेंट्समध्ये नक्की सांगा. आपण पुढच्या अशाच एका माहितीपूर्ण स्पष्टीकरणात भेटूया. तोपर्यंत शिकत रहा आणि यशाकडे वाटचाल करत रहा. धन्यवाद.